नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण यातील आज हा 21वा भाग. काल आपण 160व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज आपण 161व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. बुभुक्षु रिह संसारे मुमुक्षु रपि दृश्यते भोगमोक्ष निराकांक्षो विरलो ही महाशया. अर्थ, या संसारात भोग इच्छिणारा बुभुक्षु आणि मोक्षाची इच्छा धरणारा मुमुक्षु असे दोन्ही प्रकारचे लोक आढळतात. परंतु भोग आणि मोक्ष या दोन्हींचीही ज्याला इच्छा नाही असा महाभाग विरळाच असतो. जगामध्ये सर्व वस्तूंची सरमिसळ आहे आणि म्हणूनच त्याला अनेकविध वस्तुमात्रांचे आगर असेच आपण म्हणतो. ते विविध प्राणीमात्रांप्रमाणेच त्यांच्या सुखदुःखांनीही भरलेले आहे. एकच सुख सर्वत्र आहे किंवा एकच दुःख सगळीकडे आहे असे कधी होत नाही. याच प्रकारे जगातील माणसांचे प्रकार पाहिले तर बहुतांश माणसे विषयभोगाची इच्छा सदैव मनात बाळगणारी आढळतात. कोणाला संपत्तीचा, कोणाला विषयाचा, कोणाला सत्तेचा, कोणाला सौंदर्याचा मोह असतो आणि ते त्यासाठी आसुसलेले असतात. अशांची विषयाची भूक कधीही भागणारी नसल्याने आणि ती सदैव असल्याने त्यांची गणना अष्टावक्र ऋषी बुभुक्षित म्हणजे आधाशी, हपापलेला या वर्गात करतात. याच्या उलट फार कमी लोकांना या विषयभोगात खरे सुख नाही याची जाणीव झाली असते. त्या लालसेतून आपण सुटावे आणि सर्व विषय वासनापासून मुक्त व्हावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरूही झाले असतो. त्या सर्वांना मोक्षाची आस निर्माण झाली असते. म्हणूनच त्यांना आपण मुमुक्षु असे म्हणतो. अर्थात अशा मुमुक्षूंची संख्या नेहमीच फार अल्प असते. मात्र मोक्षाची इच्छासुद्धा आत्मज्ञानाची अपूर्णताच दर्शवते. बुभुक्षुही नाही आणि मुमुक्षुही नाही असा खरा ज्ञानी मात्र फार विरळाच असतो. खरा ज्ञानी त्या आत्मतत्वाशी एकरूप झाले असल्याने तो मोक्षाची इच्छा तरी कोठून करणार. तो स्वतःच मोक्षरूप बनलेला असतो आणि अर्थात असे धन्यभागी महाभाग जगामध्ये क्वचित आढळतात हेही सत्य आहे. श्लोक क्रमांक 162. धर्मार्थ काम मोक्षेषु जीविते मरणे तथा कस्यापि उदारचित्तस्य हेयोपादेयता नाही. अर्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आणि जीवनमरण या सगळ्याबद्दल त्यागेच्छा किंवा भोगेच्छा नसलेला उदारचित्त महात्मा खरोखरी एखादाच असतो. सामान्य माणसाने मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे आचरण करावयाचे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहे. अर्थात त्यांचा अनुक्रम आधी काम, मग अर्थ, नंतर धर्म आणि शेवटी मोक्ष असा आहे. कामभावनेतून जगण्याची व प्रयोत्पादनाची प्रेरणा उत्पन्न होते. त्यासाठी अर्थलाभ म्हणजे धनसंपत्ती आवश्यक असते. ती मिळाल्यानंतर त्यातील अपूर्णता जाणवून माणूस दान, तीर्थयात्रा, परोपकार अशा धर्मकृत्यांकडे वळतो. पुढे केवळ धर्माचरणच पुरेसे नसून आत्मज्ञान जाणून मोक्ष मिळवण्याची त्याला आस लागते आणि ते झाले की जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होऊन मनुष्यजन्म सार्थकी लागला असे मानले जाते. यासाठी अर्थातच जिवंत राहण्याची आवश्यकता असते, कारण देहाशिवाय हे पुरुषार्थ साध्य कसे करणार. अष्टावक्र ऋषी म्हणतात की बहुसंख्य लोकांना या 4ही पुरुषार्थाबद्दल आणि जीवनाबद्दल ग्रहण करण्याची भावना असते आणि त्याला प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींचा त्याग करायची व त्या वैराग्याची प्रवृत्ती असते. मात्र सत्यज्ञान प्राप्त झाले असे असून आत्मस्थित झालेल्या योगाला जीवन मृत्यूची क्षिती नसते व पुरुषार्थांची आसक्ती किंवा अनासक्ती काहीही नसते. श्लोक क्रमांक 163. वांछा न विश्वविलये न द्वेषस्तस्य व स्थितौ यथा जीवक्रिया तस्मात् धन्य आस्ते यथा सुखम. अर्थ, ज्ञात्याची या विश्वाचा विलय व्हावा अशी इच्छा नसते आणि तो जगाचा द्वेषही करीत नाही. असा भाग्यवान ज्ञानी जीवन जसे प्राप्त झाले असेल त्यामध्येच आनंद मानून सुखी असतो. सामान्य माणूस प्रपंचातील दुःखामुळे त्रासून गेला की कधी कधी वैतागाने परमेश्वराला दूषण देतो. तो म्हणतो, कशाला मला जन्माला घातलेस, किंवा फारच वैताग आला तर म्हणतो, हे जग तरी देवाने का उगीच निर्माण केले आहे, एकदाच हे सर्व जगच प्रलय होऊन नष्ट होऊन दे. त्याला असे वाटण्याचे खरे कारण म्हणजे हा विश्वविस्तार सत्य आहे आणि त्यातील दुःखसुद्धा खरेच आहे अशीच त्याची असलेली कल्पना होय. ही कल्पना उत्पन्न होण्याचे कारण म्हणजे त्याचे खऱ्या सत्याविषयीचे अज्ञान होय. ज्याला हे विश्व व त्यातील सुखदुःख खरे नाही
या सत्याचे ज्ञान होईल, तो असा शोक करणार नाही. तो प्रपंचात असूनही तटस्थपणे हा सुखदुःखांचा खेळ पाहत राहील. वैभवात असताना किंवा कठीण व दुःखद प्रसंग आले असताना दोन्ही ती त्याची चित्तवृत्ती अलिप्तच राहील. दोन्हीमध्ये तो समचित्त आणि स्थिरचित्तही राहील. अशा ज्ञानीपुरुषाचे वर्णन करताना म्हणूनच अष्टावक्र ऋषी म्हणतात की तो क्षुब्ध होऊन या विश्वाचा नाश व्हावा अशी इच्छा करणार नाही किंवा या सर्व विश्वातील व्यवहाराचा द्वेषसुद्धा करणार नाही. असेल ते असू दे आणि नसेल ते नसू दे अशा साक्षी भावाने तो वागेल. 164 श्लोक क्रमांक 164. कृतार्थनेन ज्ञानेन त्यवं गलितधी कृती पश्यन् शृण्यन् स्पर्शन जिघ्रन्न श्रन्नास्ते यथा सुखम. अर्थ, या ज्ञानाने कृतार्थ झालेला, अहंभाव त्यागून स्थिरचित्त व समाधानी माणूस सहज अलिप्तपणे पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, सेवन करणे हे इंद्रिय व्यापार करीत सुखाने राहतो. अनेकदा अनेकांना असा प्रश्न पडतो की सत्यज्ञान प्राप्त झालेला माणूस, ज्याला बोली भाषेत आपण संत म्हणतो, तो कसा ओळखावा बरे? ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदासांपासून ते अलीकडील स्वामी विवेकानंदांसारख्या आधुनिक संतांना सुद्धा त्यावेळेचे बरेच लोक ओळखू शकलेले नव्हते. याचे कारण की दैनंदिन जीवनात त्यांचे राहणे, वागणे, बोलणे आणि चालणे सामान्यपणे चार चौघासारखेच होते. आपल्यासारख्या प्रपंची माणसाप्रमाणेच ते बघतात, बोलतात आणि सर्व इंद्रिय वापर करीत असतात. म्हणजे त्यांच्या व आपल्या बाह्य वर्तणुकीत फारसा फरक जाणवत नाही. पण खरा फरक असतो तो चित्तमनाच्या अंतर्प्रवृत्तीमध्ये. सामान्य माणूस इंद्रिय कर्मात पूर्णपणे गुंतून गेला असतो. त्या कर्मांचे सुखदुःख अनुभवत असतो. या उलट ज्ञानी माणूस शरीराकडून ही सर्व कर्मे घडत असतानाही त्यापासून अलिप्त असतो. इंद्रियापासून सुख किंवा दुःख होते ही त्याची कल्पनाच मोडून संपलेली असते आणि त्यामुळे तो हे सर्व करताना त्यांच्या परिणामस्वरूप सुखदुःखापासून अलिप्तच राहतो. पाण्यापासून राहून सुद्धा कमल जसं अलिप्त असते त्याप्रमाणे तो अलिप्त असतो. श्लोक क्रमांक 165. शून्या दृष्टीर्वृथा चेष्टा विकलानिंद्रियाणि च न स्पृहा न विरक्तिर्वा क्षीण संसार सागरे. अर्थ, आत्मज्ञानी पुरुषाची या आटून गेलेल्या भवसागरामध्ये आसक्ती किंवा निरासक्तीही नसते. त्याची दृष्टी उदास, कर्मनिष्फळ आणि त्याची इंद्रिये स्वभावतःच निरुत्साही असतात. प्रपंचाला महासागराची उपमा देऊन भवसागर म्हणतात हे यथार्थच आहे. एखाद्या महासागरामध्ये अडकलेल्या भयभीत माणसाप्रमाणे प्रापंचिकाची स्थिती असते. समुद्रात सभोवताली उसळणाऱ्या प्रलयंकारी लाटा, जीवघेणे जलचर यामुळे अडकलेला आपण आता हा पार करून किनारा गाठत नाही अशा मृत्यूभयाने तो पछाडलेला असतो. ती स्थिती प्रपंचात येणारी दुःखे, अडचणी यांनी त्रासलेल्या संसारी माणसाची झालेली असते. अधूनमधून लाभणाऱ्या सुखांचे काही क्षण त्याला लाभतात, पण पुन्हा वार्धक्य आणि मृत्यूच्या भीतीने त्याचा थरकाप उडत असतो. पार करायला अवघड म्हणूनच संसाराला दुस्तर भवसागर असे म्हणतात. मात्र ज्याला आत्मतत्वाचा बोध झाला आहे त्याला ही सुखदुःखे मायाभ्रम असून केवळ आत्मसुखच सत्य व चिरंतन हे ज्ञान असते. त्यामुळे त्याचा भवसागर पूर्ण आटून जाऊन त्याला मुक्तीचा किनारा सहज प्राप्त झालेला असतो. त्याची या प्रपंचाबाबत आसक्तीही नाही आणि निरासक्तीही नाही अशी तटस्थ वृत्ती झालेली असते. श्लोक क्रमांक 166. न जागर्ती न निद्राती नोन्मीलती न मीलती अहो परदशा क्वापी वर्तते मुक्तचेतसा. अर्थ, ज्ञानी जागा नसतो किंवा झोपलेलाही नसतो. तो पापण्यांची उघडझापी करीत नाही. पण काय आश्चर्य, तो मुक्तात्मा अन्य कुठेतरी उत्कृष्ट अवस्थेत असतो. या श्लोकामध्ये वरवर दृष्टिक्षेप टाकला तर अर्थ लागणे अवघड आहे. ज्ञानी माणूस न जागा न झोपलेला असून पापण्यांचीही हालचाल करीत नाही म्हणजे काय हे लक्षात येणार नाही. त्यासाठी त्यातील गूढार्थ आपल्याला उलगडून पाहावा लागेल. सामान्य माणूस प्रपंचात जागृत असतो तो स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी, आणि झोपलेला असतो जेव्हा दुसऱ्यासाठी त्याग करायची त्याच्यावर वेळ येते तेव्हा. कारण त्याला दृश्य गोष्टीतून सुख मिळवायचा हव्यास असतो.
मात्र ज्ञानी वैराग्याची अवस्था नेमकी याच्या उलट असते. इंद्रिय विकल असल्याने त्याचे बाह्य जगातील स्वार्थाकडे इतकिंचितही लक्ष नसते. त्याबाबत त्याची अवस्था जागृत नसते. या उलट तो झोपलेला म्हणावा तर सर्वदृष्ट असल्याने जागृतावस्थेत असतोच. या आत्मजागृतावस्थेत तो सर्व चराचर व्यापून असतो. कार्यकारणासाठी तो पापणीही लवत नाही. मात्र तरीही असा महात्मा आत्मानंदात स्थिर असल्याने वेगळ्याच सर्वोच्च पातळीवर सुखी आणि संतोषी असतो. खरोखर ज्ञात्या योगी पुरुषाची अवस्था मोठी विलक्षण असते. तिचे वर्णन शक्य नसून ती केवळ ज्ञानी होऊनच अनुभवता येऊ शकते. श्लोक क्रमांक 167. सर्वत्र दृश्यते स्वस्थः सर्वत्र विमलाशयः समस्त वासना मुक्तो मुक्तः सर्वत्र राजते. अर्थ: मुक्तीला प्राप्त झालेला योगी सर्वत्र आत्मतृप्त आणि पवित्र होई दिसतो. सर्व वासनांपासून मुक्त झाल्यामुळे तो मुक्तात्मा सर्वत्र शोभून दिसतो. ज्याच्या चित्तमनातून विषयवासना नष्ट झालेल्या आहेत त्याच्या हृदयात शुद्ध पावित्र्याशिवाय काय असणार बरे. सर्व चराचर विश्वात आपल्या स्वतःमधील आत्मतत्वच भरलेले आहे. या भावनेमुळे तो स्वतःच विश्वव्यापी झालेला असतो. सर्व वस्तुमात्रांबद्दल त्याची प्रेमाची व अद्वैताचीच भावना असते. त्यामुळे त्याला पवित्र हृदयाचा असे संबोधून अष्टावक्र तो सदैव आत्मतृप्त असतो असेही सांगतात. जे आहे त्याबद्दल संतोष आणि जे नाही त्याबद्दल खेद नसून संतोषच अशी त्याची अवस्था असते. तृप्ती प्राप्त होण्यासाठी मुळात अतृप्त इच्छा लागतात. म्हणजे त्या इच्छा पूर्ण झाल्या की माणूस तृप्त होतो. परंतु ज्ञानी माणसाच्या सर्व इच्छाच नष्ट झालेल्या असल्यामुळे तो मुळातच तृप्त असतो. आणि विशेष म्हणजे प्रपंची माणसाप्रमाणे, कारण प्रपंची माणसं ही तृप्ती कधीतरी भंग पावलेली असते. मिळालेलं सुख गेलं की ती तृप्ती संपते. पण अशा मुक्तात्म्याच्या ही तृप्ती कधीही भंग पावणारी नसून ती निरंतरची असते. अशा वासनामुक्त नित्यतृप्त पवित्र हृदयी ज्ञानसंपन्न योगी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या निरासक्त वृत्तीने सदैव जगात शोभूनच दिसतो. श्लोक क्रमांक 168. पश्यन् शृण्वन् स्पर्शन् जिघ्रन्न गृह्ण नवदन व्रजम् इहितानिर्हयमुक्तो मुक्त एव महाशया. अर्थ: मुक्त झालेला महात्मा पाहणे, ऐकणे, स्पर्शणे, वास घेणे, ग्रहण करणे, बोलणे, चालणे या क्रिया करताना सुद्धा त्यामागील कर्मभावापासून मुक्त असतो. निस्संग झालेला ज्ञानी असला तरी तो दैनंदिन जीवनात इतर सामान्य माणसाप्रमाणेच वागताना दिसतो. आपल्याप्रमाणे पाहणे, ऐकणे, बोलणे, चालणे ही सर्व इंद्रिय कर्मे करताना आपण त्याला पाहतो. मग काहींच्या मनात अशी शंका येणे सहज शक्य आहे की त्या मुक्ताची व्यावहारिक कर्मे थांबत कशी नाहीत. खरी गोष्ट अशी आहे की त्याची कर्मे चालूच असतात, पण त्यामागच्या वासना, इच्छा, आकांक्षा पूर्णपणे संपून गेलेल्या असतात. एखादे यंत्र जे भावनारहितपणे काम करते तसे तो निरासक्तपणे कर्मे करीत असतो. किंवा नाटकामध्ये राजाचे काम करणारा नट राजासारखे वागतो, पण ते नाटकापुरते असते. त्याच्या मनात काही राजेपण नसते. आणि भिकाऱ्याचे उत्तम काम करणाऱ्या नटाच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत याचना नाटकात दिसली तरी तो काही खरोखरीचा याचक नसतो. अगदी त्याचप्रमाणे ज्ञाता जरी झाला तरी त्याला यदृच्छेने आलेली कर्मे करावीच लागतात, पण तो ते अलिप्तपणे आणि त्यामागचा कार्यकारणभाव सोडून मुक्त राहून करीत असतो. कार्य तत्पर असूनही निष्क्रिय असण्याची ही आत्मज्ञानी योगावस्था खरोखरीच अलौकिक असते. श्लोक क्रमांक 169. न निंदती न च स्तौती न हृष्यति न कुप्यति न ददाती न गृहाती मुक्तः सर्वत्र नियसा. अर्थ: मुक्त पुरुष निंदा करीत नाही, स्तुती करीत नाही, त्याला कशाने हर्ष होत नाही आणि कशाने राग येत नाही. तो काही घेत नाही आणि काही देतही नाही. त्याला अशा कोणत्याही गोष्टीत कुठलाही रस नसतो. सामान्य माणसाला काही जणांबद्दल मत्सर अथवा द्वेष असतो आणि तो त्यांची निंदा करत राहतो. काही जणांकडून त्याला स्वार्थ साधावायचा असल्यामुळे अशांची तो स्तुती करतो. यावरूनच स्तुतीसंबंधी व्यवहार लोक करू नये व्यर्थ कधी नाराजी. स्तुती करताना
उगीच कोणाची करू नये. म्हणजे आपलं काहीतरी कार्यभाग असताना स्तुती करावी असं म्हणतात. ती करण्यामागे काहीतरी स्वार्थ असला तरच ती करावी असे म्हणतात. स्वार्थाची स्वहिताची गोष्ट घडली की आनंद होतो. स्वार्थात काही अडथळा आला की राग येतो. रोजच्या व्यवहारात ज्यांना आपण आपले म्हणतो त्यांना धन, विद्या, सुख देण्याचा आपला प्रयत्न असतो. त्याचबरोबर आपल्याकडे जी गोष्ट नाही ती मिळवण्याचा, दुसऱ्याकडून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. या प्रयत्नातही वेगवेगळे प्रकार असतात. कधी आपण आर्जव करून घेतो, कधी धाक दाखवून, तर कधी चक्क हिसकावून किंवा लुबाडून सुद्धा घेत असतो. निंदा, स्तुती, राग, लोभ, घेणे, देणे या सगळ्यांच्या पाठीमागे मी वेगळा आणि इतर सर्वजण वेगळे अशी अलगतेच्या द्वंद्वाची भावनाच काम करत असते. मात्र ज्ञानाने मुक्त झालेला पुरुष सर्वत्र अद्वैत भावनेने आपणच आत्मरूपाने आहोत हे जाणतो. असा सर्वव्यापी व द्वंद्वातीत झाल्यामुळे या सर्व भावनांमधील त्याचा रस संपून गेलेला असतो. तो निरासक्त होऊन मुक्तावस्थेतच राहतो. श्लोक क्रमांक 170. सानुरागम स्त्रियं दृष्ट्वा मृत्युं वा समुपस्थितम अविवलमनः स्वस्थो मुक्त एव महाशया. अर्थ: आपल्यावर भाळलेल्या स्त्रीला किंवा समोर उभ्या ठाकलेल्या मृत्यूला पाहूनही ज्याचे मन विव्हळ न होता शांतच राहते असा महात्मा मुक्तच असतो. तारुण्याने मुसमुसलेल्या मध्यराक्षीच्या प्रेमकटाक्षाने भले भले मोहितून स्वतःला विसरून कामविवर होतात. विश्वामित्रांसारखा ब्रह्मर्षी मेनकेच्या विरमांनी विचलित होतो, तर मत्स्यगंधेला पाहून व्यासपिता पराशरासारखा महर्षी मोहपाशात गुरफटतो. मग सामान्य माणसाची काय कथा? स्त्रीविलास दृष्टीस पडले की भोगलालसेने इंद्रिये उद्दीपित होऊन ती लालसा पूर्ण होईपर्यंत विवेक विसरून माणूस कामभावनेचा दास बनतो. मनुस्मृतीत तर या इंद्रिय समूहाचा जोर विलक्षण असल्याने अगदी बाता भगिनी कन्येसह एकांतात एका आसनावर बसू नये असे बजावले आहे. मनुस्मृती आपण सगळ्यांनी पूर्ण वाचले नाही. काय मनुस्मृती जाळा एवढंच आपण ऐकून आलोय. पण मनुस्मृतीत काही त्याज्य भाग सोडला तर ग्राह्य भाग सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. अर्थात ते मनुस्मृती सगळी वाचली तर कळेल, कारण मनुस्मृती सुद्धा एकाने लिहिलेली नाही आहे. मनु अनेक झाले आणि मूळ मनुस्मृतीत अनेक मनूंनी त्यात भर घातलेली आहे असा आपल्याकडे इतिहास आहे. ही कामभावना जेवढी प्रबळ तितकीच मृत्यूची भीती सुद्धा माणसाला गारठवून टाकणारी असते. समोर मृत्यू दिसू लागला की विद्वान, सत्ताधी, धनवान आणि बलवान सुद्धा हतबल होऊन त्यांचा थरकाप उडतो. मृत्यू समदृष्टी असून त्याच्यावर भेदभाव चालत नाही हे सांगताना समर्थ रत्नाचनी संपूर्ण एक समाज त्यावरती लिहिलेला मृत्यू निरूपण याच्यावरती. त्यात ते म्हणतात, मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण, मृत्यू न म्हणे कार्य करणं वगैरे सर्व यथार्थपणे त्यात म्हटलेलं आहे. मात्र सर्वत्र स्वतःलाच पाहणाऱ्या ज्ञानी मुक्ताला या दोन्हींचं काहीच वाटत नाही. कामिनीच्या आनंदबाणाने काय आणि समोर दिसणाऱ्या मृत्यूपाशाने काय, त्याचे मन विव्हल न होता शांतच असते. विषयभोग शून्य व देहाविषयी उदासीन असल्यामुळे तो सदैव स्थिरचित्त असतो. असा मुक्त योगी खरोखरीच धन्य होय. श्लोक क्रमांक 171. आजचा आपण हा शेवटचा श्लोक वाचूया. सुखे दुःखे नरे नार्या संपत्सुच विशस्सुच विशेषो नैव धीरस्य सर्वत्र समदर्शिना. अर्थ: सर्वत्र समदृष्टीने पाहणाऱ्या मुक्त योगाला सुख आणि दुःख, स्त्री आणि पुरुष, संपत्ती आणि विपत्ती या दोन सर्वांमध्ये वेगळे विशेषत्व काहीच नसते. ज्याने या सकल विश्वाचे व त्यातील सर्व जीवांचे नाशवंतपणे जाणले आहे तो या सर्व विश्वव्यापाराकडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो. आपण सामान्य प्रपंची लोक देह म्हणजेच मी व देहाचे सुखदुःख म्हणजेच माझे सुखदुःख मानतो. त्यामुळे सुखासाठी धावत राहतो आणि दुःखापासून दूर पडण्याचा प्रयत्न करतो. देहाच्या आधाराने सुख मिळवण्यासाठी आपण पैशाचा पाठलाग करून जास्तीत जास्त संपत्ती मिळवण्याचाही प्रयत्न करतो. धनाचा तुटवडा पडून दारिद्र्य येऊ नये यासाठी अहोरात्र कष्ट करीत राहतो. कधी कधी अचानक धनलाभ होईल या आशेने जुगार आणि लॉटरी सुद्धा आपण आधार घेतो. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आपल्या नैसर्गिक आकर्षण असते, त्या आकर्षणाला आपण आपल्या भोग लालसेने खतपाणी घालून वाढवतो आणि इंद्रिय सुखासाठी आतुर होतो.
या सगळ्यांच्या मुळाशी आपली आत्मतत्वाच्या अज्ञानामुळे निर्माण झालेली द्वैत भावना असते. मात्र हे द्वैत विगलित होऊन अद्वैतात स्थित असलेल्या मुक्ताची गोष्ट पूर्णपणे वेगळी असते. तो सर्वत्र आत्मतत्वाचे अभेदत्व पाहतो. त्यामुळे सुखदुःख, नरनारी, संपत्ती विपत्ती या सर्वाकडे कोणताही भेदभाव न बाळगता तो त्यांना समदृष्टीने पाहतो आणि अर्थातच त्याची परमशांत स्थिती कशानेही कधीही विचलित न होता तो सदैव सुखी आणि संतोषीत राहतो. आज आपण इथेच थांबूया. उद्या 172व्या श्लोकापासून आपण पुढे सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.